Hello everyone, I welcome you to daily answer writing DWP practice. So guys, आज आपण डिस्कस करणार आहोत UPSC MPSC पर्स्पेक्टिव्हने GS1 या पेपरचा हिस्ट्री एरिया मधला क्वेश्चन. ठीक आहे. सो इथे आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे, क्वेश्चन आहे त्याच्यावर डिमांड काय आहे, ब्रेनस्टॉर्मिंग कसं आहे, स्ट्रक्चर काय असला पाहिजे आणि ओव्हरऑल डिस्कशन आपण करतोय जस्ट विदिन 10 मिनिट्स. ठीक आहे. चलो तो टाइम वेस्ट न करता आपण स्टार्ट करूया. काय क्वेश्चन आहे आजचा बघा. सो क्वेश्चन आहे डिस्क्राइब द रोल ऑफ बुद्धिस्ट लिटरेचर इन द क्रिएशन ऑफ वर्ल्ड पीस. बघा कीवर्ड आहे, जागतिक शांतता निर्माण करण्यामध्ये बौद्ध साहित्यातील भूमिकेचे वर्णन करा. ओके, इट्स नॉट अबाउट बुद्धिस्ट फिलॉसॉफी. इथे साहित्य आहे म्हणजे तुम्हाला तिथे साहित्यातले नाव सुद्धा यायला पाहिजे. ठीक आहे. सो कीवर्ड्स आहेत आपले लिटरेचर इन वर्ल्ड पीस. ठीक आहे, वर्ल्ड पीस मध्ये आपल्याला फोकस करायचा आहे. इट्स गुड की इथे करंट अफेअर्सचा आपण काहीतरी एरिया घेतला तर. सो मग सगळ्यात जसं आपण रेग्युलर क्वेश्चन डिस्कस करतो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डिमांड. ठीक आहे, की क्वेश्चनची डिमांड काय आहे हे आपल्याला सगळ्यात आधी कळायला पाहिजे. एव्हरीथिंग एल्स इज सेकंडरी. ठीक आहे. सो डिमांड काय आहे की कसं बुद्धिस्ट लिटरेचर वर्ल्ड पीसला इन्फ्लुएन्स करतोय है ना, वर्ल्ड पीसला अफेक्ट करतोय. ओके, वर्ल्ड पीसला. सो मग इथे ही गोष्ट आहे जी आपल्याला कनेक्ट करायची आहे. ओके, मग ब्रेन स्टॉर्मिंग बघा. आधी आपला युज्युअल आपण जी स्ट्रॅटेजी बनवून ठेवली आहे ब्रेन स्टॉर्मिंग. काय असणार ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये, मग कोणते कोणते लिटरेचर्स आणि वर्ल्ड पीसला कसे अफेक्ट करताय. मग लिटरेचर्स आपल्याकडे बघा, जसं जातक कथाज असतील त्याचा कसा इन्फ्लुएन्स आहे, सुत्त पिटिकाज आहे. ठीक आहे, अभिधम्म पिटिका आहे किंवा हे त्रिपिटिकाज म्हणतो आपण त्याला, मग यांचा कसा रोल आहे त्रिपिटक. ठीक आहे, किंवा त्याच्यानंतर मग तुम्ही बघणार चार सत्य आर्य सत्य आहेत किंवा अष्टांग मार्ग आहेत, मग यांचा कसा रोल आहे वर्ल्ड पीस साठी है ना. किंवा अजून काही बुद्धिस्ट लिटरेचर्स आहे किंवा बुद्धिस्ट काही स्टोरीज असतील है ना, जातक कथा, मग यांचा कसा रोल आहे या वर्ल्ड पीस मध्ये. मग तो तिथे आपल्याला अशोकाची धम्मा पॉलिसी बघायची आहे. त्याच्यानंतर तिथे जे बुद्धिस्ट जे इन्फ्लुएन्सर्स होते मग त्यांनी कसं चायनामध्ये पीस स्प्रेड केलाय, जपानमध्ये केलाय है ना, वर्ल्ड वॉरच्या वेळेस कशी ही फिलॉसॉफी वर्क केली आहे. देन मग भारतामध्ये कसा बुद्धिझम आणि शांतता याच्यामध्ये रोल आहे, महात्मा गांधी सुद्धा कसे इन्फ्लुएन्स होते ना, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काय करायचं इथे उहापोह करायचा किंवा कनेक्ट करायचं. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये काय येणार बघा, सगळ्यात पहिला पॉइंट इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन कसा असेल आपला, इंट्रोडक्शन मध्ये आपण सिंपली लिहिणार की वर्ल्ड पीस इट कॅन बी कन्सिडर्ड मेनी टाइम्स अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बुद्धिस्ट लिटरेचर, दो इट इज नॉट मेअरली बाय बुद्धिस्ट लिटरेचर बट खूप साऱ्या रिलिजनचा जसा रोल आहे तसाच बुद्धिस्ट लिटरेचर आणि रिलिजन फिलॉसॉफीचा सुद्धा इथे रोल आहे. मग इथे जातक कथा, त्रिपिटक आणि बाकी सुत्ताज वगैरे तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. आणि मग यांनी कसा वर्ल्ड पीस मध्ये केलाय हा आपण काय करणार इथे इम्पॉर्टन्स. सो मग इथे फक्त येईल सिग्निफिकन्स ऑफ बुद्धिस्ट लिटरेचर इन वर्ल्ड पीस. ठीक आहे, वर्ल्ड पीस मध्ये यांनी कसा रोल प्ले केलाय. त्याच्यानंतर बॉडी. ठीक आहे, मेन जो आपली बॉडी आहे मग बॉडी मध्ये काय येईल, बॉडी मध्ये आपल्याला 1 बाय 1 या सगळ्यांना मेन्शन करायचं आणि त्यांचा कसा रोल आहे. त्रिपिटिकास, ठीक आहे, अभिधम्म पिटिका असेल, सुत्त पिटिका असेल. ठीक आहे, मग यांचा कसा वर्ल्ड पीस, यांनी काय व्हॅल्यूज प्रमोट केलंय, मग नॉन व्हायलन्स है ना, नॉन व्हायलन्स, गुड ऍक्शन, लॉ ऑफ कर्मा. ठीक आहे. सो मग इथे काय होतोय की वर्ल्ड पीसला याच्यामुळे प्रमोट होतोय. अल्टिमेटली तुम्ही कनेक्ट करू शकता कलिंगा वॉर आणि अशोकाची धम्म पॉलिसी. मग त्याच्यानंतर सुत्तास. ठीक आहे, याचे हे इन्फेरियर सोर्सेस होते बट मग सुत्तासनी कसं व्हॅल्यूज प्रमोट केलाय बुद्धाच्या लाईफवर. ठीक आहे, आणि त्यांच्या ओव्हरऑल फिलॉसॉफीवर त्याचा रोल आहे. तुम्ही याला कनेक्ट करू शकता मग युएन शांग किंवा जपान, चायना इथला जो बुद्धिझम आहे ना, इथला जो बुद्धिझम आहे सॉरी, मग तिथे त्यांनी कसं इन्फ्लुएन्स केलं. त्याच्यानंतर आहे जातक कथाज. जातक कथाज मध्ये बुद्धाच्या प्रिव्हियर बर्थ रिलेटेड ज्या स्टोरीज आहेत त्याचा ह्युमन लाईफची सिग्निफिकन्स है ना, ह्युमन लाईफ सिग्निफिकन्स आणि मग काय त्याचा पीस एस्टॅब्लिशमेंट मध्ये
रोल. ठीक आहे. सो कसा शांतीसाठी संदेश दिलाय जातक कथांमधून तो लिहायचा आहे. आर्य सत्य, 4 आर्य सत्य आहेत आणि मग कसे त्यांनी आजच्या डेटला आपल्याला कसं बुद्धाचं म्हणणं होतं किंवा रिअल सत्य होतं की जे पीस आहे इट्स नॉट अबाउट आउटसाइड पीस, पीस शुड बी फ्रॉम इनसाइड. इनर पीस जास्त मॅटर करतो. मग इथे मेडिटेशन, स्पिरिच्युअल, कर्मा है ना, इथे सगळ्यांचा फोकस काय केलाय या आर्य सत्यांवर केलाय. मग आहे अष्टांग मार्ग, 8 सत्य है ना. मग गुड ऍक्शन, गुड डीड, अस्तेय, अपरिग्रह, राईट. मग ऍक्च्युअल जैनिझम सोबत पण कनेक्ट करतोय कारण कंटेम्पररी फिलॉसॉफीज आहे. सो मग 8 मार्ग जे आहेत ते तिथे तुम्ही 8 पूर्ण लिहायचे नाही, फक्त तिथे मेन्शन्स करायचे आहेत. आणि दिस आणि मग धम्मपदास, विजडम ऑफ रिलीजन है ना, की मग धर्माचं रिलीजन कसं आहे किंवा धर्माचं नॉलेज कसं आहे, विजडम कसं, शहाणपण कसं आहे. मग हे वर्ल्ड पीसला आता कसं रशिया युक्रेन वॉरला सपोर्ट करू शकतो, कंट्रोल करू शकतो, किंवा इस्रायल पॅलेस्टाईन वॉर आहे किंवा बाकीचे जिओ पॉलिटिकल इश्यूज आहेत त्यांना कसा हा कंट्रोल करू शकतो, हे आपण मेन बॉडीमध्ये लिहिणार. इथे जिथे कुठे पॉसिबल आहे करंट अफेअर्सचे एक्झाम्पल तुमच्या आन्सरमध्ये यायला पाहिजेत. आणि शेवटी कन्क्लुजन. मग कन्क्लुजन मध्ये काय असणार, कन्क्लुजन मध्ये काय सिम्पली आपण काय मेन्शन करणार आहोत, कन्क्लुजन के दस बुद्धास लिटरेचर और बुद्धिस्ट लिटरेचर played a very critical role since ancient time till modern time and even further in the future for the world peace. Yes, आय होप कळालाय तुम्हाला की हा क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा आहे. कोर मी ऍड्रेस करायचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल तर लाईक करा, जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला कळवा, आपण परत डिस्कस करूया. ठीक आहे, थँक्यू.